नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत पाठ 17वा दशांश अपूर्णांक। त्याचाच पाहणार आहोत 17.1। त्याचा पहिला प्रश्न आहे 10.9/10 हा पूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 10 हा जो दिलेला आहे हा पूर्ण आहे आणि हा जो आहे 10 पैकी 9 भाग। मग या ठिकाणी खाली बघायचंय, जेवढे शून्य असतील तेवढी घरं राईट साइड कडून लेफ्ट साइड करा जायची। बघा इथं मी दशांश चिन्ह असतो पण तो आपल्याला दिसत नाही। मग मी एक घर इकडे लेफ्ट साइडला घेतला, दशांश चिन्ह या ठिकाणी येईल। म्हणजे हा 10 जशास तसा दशांश चिन्ह आणि नंतर 9 हे झालं याची योग्य मांडणी। पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, 2 मध्येही नाही आणि पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर। जर हाच प्रश्न या ठिकाणी असा दिलेला राहिला असता तर कसा सोडवला असता? किती शून्य आहे? 2। म्हणजे किती घर आपल्याला सरकावं लागतील? राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे 2 घर। मग इथून 2 घर इथं, सर इथं तर काहीच नाही म्हणून इथं द्यायचा 0। आता याचं लिखाण करताना जर इथं 10 राहिला तर हा 10 जसाच तसा दशांश चिन्ह नंतर 0 9 हे याचं योग्य उत्तर राहिलं असतं। पण आपल्याला दिलं आहे त्या पद्धतीने आपण सोडवलं। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा, या अपूर्णांकाचे वाचन कसे करतात? आता याचे वाचन एक लक्षात ठेवायचं, कोणत्याही संख्येनंतर शून्याच्या जागेवर पूर्ण संख्या असेल किंवा शून्य असेल, संख्येनंतर जर दशांश चिन्ह आला तर दशांश चिन्हानंतरचे जे अंक किंवा आपण त्याला संख्या म्हणू ते एक एक म्हणायचे। आता या ठिकाणी आहे 9 आणि 2 म्हणजे 92। दशांश चिन्ह 9 2 हे याचं योग्य वाचन। पर्याय क्रमांक 1 मध्ये ते दिलेलं नाही, 0 दशांश चिन्ह 9 2 म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा, हा दशांश अपूर्णांक कोणत्या 2 अपूर्णांकाचा मध्ये आहे? 2019 ला आलेला हा प्रश्न मध्ये विचारलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, मी कसा सोडवतोय, निरीक्षण क्षमता वाढवा तुमची। पहिलं दिलेलं आहे या ठिकाणी 0.5, याचा नंतर काही नाही तर मी 0 घेऊ शकतो। नंतर व दशांश चिन्ह 5 6 नंतर एक 0, या ठिकाणी 3 अंक होते म्हणून मी 3 अंक त्याला करून घेतले। 500 आणि हे आहे 560 आणि हे आहे 561 म्हणजे याचा आणि याचा मध्ये ते येत नाही। 561 म्हणजे 560 पेक्षा तो मोठा आहे, हा त्या दोघांमध्ये येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर नाही। दुसरं पाहूया। 0.50 एक 0 वाढवला व 0.600। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे झाले 500, हे झाले 600। 561 ही संख्या 500 पेक्षा मोठी आहे आणि 600 पेक्षा लहान आहे म्हणजे या दोघांच्या मध्ये येतंय आणि आपल्याला ते विचारलंय म्हणून हे योग्य उत्तर आहे। पण नोंद काय दिले, या प्रश्नासाठी 2 उत्तरे बरोबर आहेत म्हणजे एक उत्तर आपल्याला मिळालं। आणखी एक उत्तर आपल्याला शोधायचं आहे। तिसरं पाहूया। 0.562 व 0.57। आता इथं काहीच नाही म्हणून मी इथं 0 घेतला। 562 561 म्हणजे याचा होऊन तो लहान आहे म्हणजे येईल का? नाही। आणि 570, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यापेक्षा तो लहान आहे तर या दोघांच्या मध्ये तर येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 ही योग्य नाही। चौथं पाहूया। 0.56 मी 0 वाढवला व 0.570
560 561 म्हणजे 560 पेक्षा 561 मोठा म्हणजे याचा तो मध्ये येईल आणि 570 पेक्षा 561 लहान म्हणजे हे पण योग्य उत्तर आहे. म्हणजेच पर्याय 2 आणि 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे चौथा. या संख्येमध्ये 4 ची स्थानिक किंमत किती? 2021 ला आलेला हा प्रश्न. आता 4 ची स्थानिक किंमत 10.345. आता हा 4 इथं आहे, याचा अगोदर एक अंक आहे म्हणून तो जशास तसा, हा दशांश चिन्ह जशास तसं आणि 4 हा जशास तसा. हा 5 इथं 0 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. आपल्याला फक्त 4 ची विचारलेली आहे. मग या ठिकाणी अगोदर 0 0. मग असं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही. 40 हा पूर्ण दिलेला आहे, हे अपूर्ण आहे म्हणून 2 नाही 3 नाही, कारण हे 400 पूर्ण आहे. मग उरलं काय? पर्याय क्रमांक 4 0.04. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे पाचवा. 4.5 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात? दशांश रूपात 4.5. 5 ला किती भाग कमी? पाव भाग कमी. बघा इकडे या ठिकाणी लक्ष द्या. 100 100चे 4 भाग केले तर 25 25 आणि 25 होतील. त्याच्यापैकी एक भाग म्हणजे पाव भाग आणि 4.5 पाव म्हणजे काय? पाव भाग कमी. मग या ठिकाणी 4 पूर्ण असले पाहिजे आणि 75 म्हणजे 75 75 याचा जर 25 मिळवले तर किती होता? 100 आणि 100 पूर्ण झाले म्हणजे एक भाग पूर्ण होईल, तो येईल या ठिकाणी म्हणजे झाले 4.5. मग असं लिखाण केलेलं पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 6वा. पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 2021 ला आलेला हा प्रश्न आहे, मोठा विचारलेला आहे. पहिला बघूया 8/10. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही एक कॅडबरी घेऊ. तुम्ही तुमच्या मित्राला त्या कॅडबरीचे भाग केले, या कॅडबरीचे मी 10 भाग करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 भागांपैकी 8 जे भाग आहेत हे तुम्ही तुमच्या मित्राला वाटप केले आणि जो हा एक भाग एका मित्राला दिलेला आहे. लक्ष द्या हा, जो हा भाग तुमच्या मित्राला दिलेला आहे हा काय येतोय? मोठा. का मोठा? तर पहा 2 नंबरचं जर बघितलं तर कॅडबरीचं माप सेम तेवढंच, पण त्याचे भाग किती केलेले? 100. छोटे 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 एकदम. म्हणजे कॅडबरीचा तुकडा मिळेल तुमच्या मित्राला, तो किती मिळेल? छोटा मिळेल का नाही? मग आता मोठा भाग कोणता आला? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणजे खाली 10 म्हणजे तो मोठा, 100 आला म्हणजे तो आणखी छोटा याच्यापेक्षा, 1000 आहे म्हणजे तो याच्यापेक्षा आणखी छोटा, इथं 10,000 म्हणजे तो याच्यापेक्षा आणखी छोटा भाग आला. मग मोठा भाग आहे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 7वा. पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकामध्ये 7 ची स्थानिक किंमत 7/शतांश आहे? आता पहा 7/शतांश या ठिकाणी शोधूया आपण. हा 7 पूर्ण आहे, तो युनिट प्लेसला आहे म्हणजे एकच स्थानी, तो येणार नाही. हा जर बघितला तर तो दशांश आहे, आपल्याला शतांश विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 गेलं. या ठिकाणी जो दिलेला 7 आहे तो दशांश चिन्हानंतर पहिल्या घरी आहे, पहिला घर म्हणजे दशांश आला म्हणून तेही गेलं. दशांश नंतर जो अंक येतो तो येतो शतांश. बघा दशांश चिन्हानंतर दशक आणि नंतर शतक म्हणून हे 3 योग्य आणि ह्या ठिकाणी तसं दिलेले म्हणून 4 ही योग्य. 1 2 नाही, 2 3 नाही, 3 आणि 4. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर, कारण 3 आणि 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 8वा.
हा अपूर्णांक दशांश चिन्हाचा उपयोग करून कसा लिहाल? आता पहा, तुम्हाला सांगितलं होतं दशांश चिन्ह याच ठिकाणी सोडवतो. एकावर किती शून्य? 2. मग आता या ठिकाणी दशांश चिन्ह असतो, तुम्हाला मी सांगितले. मग राईट साइड कडून लेफ्ट साइडला किती घरं जाणार? व्हेरी गुड, 2. हे 2 घरं इथं गेले तर दशांश चिन्ह कुठे येईल? 4चा आणि 3चा मध्ये. 4 दशांश चिन्ह 3 4 असं उत्तर दिसतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. मान्य आली तुम्हाला? मान्य आली म्हणजे तुम्हाला उत्तर मिळालं. पुढचा प्रश्न आहे 9वा. या संख्येतील शतक स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीतील कितीचा फरक आहे? 2020 ला आलेला हा प्रश्न. पाहूया कितीचा फरक आहे. या ठिकाणी हा आहे शतांश, एकक, दशक, शतक. नंतर दशांश चिन्हानंतर 2 अंक होते म्हणून 2 झिरो घेतले. आणि काय सांगितलंय? शतांश. मग या ठिकाणी शतांश 0 3 पुढे काहीच नाही म्हणून 0 0. यांच्यातील फरक, इथं डायरेक्ट 9 घेतो, इथं 2, इथं बी डायरेक्टली 9 घेतो, इथंही डायरेक्ट 9 घेतो आणि इथं झाले 10. 10 मधून 3 गेले 7. हा 9 जशास तसा, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 9 9 2 हे जशास तसे. हे उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. म्हणजे आलं कुठे सुरुवात? त्याच ठिकाणी. जर तुम्हाला त्याची मांडणी योग्य करता आली तर उत्तर तुम्हाला येईल, कारण वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार तुम्हाला येतो, फक्त मांडणी तुम्हाला जमायला हवी. पुढचा प्रश्न आहे 10वा. हा अपूर्णांक व्यवहारिक अपूर्णांक रूपात कसा लिहितात? आता व्यवहारिक अपूर्णांकात 0.09 लक्षात ठेवा. तो राईट साइड कडून लेफ्ट साइडला किती घरं सरकलाय? 2. म्हणजे एकावर किती शून्य येतील? 2. आलं उत्तर. हा 9 वरती जसास तसा आणि खाली 100. आता पर्याय 1 नाही, पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. किती सोपा प्रश्न होता. पुढचा आहे 11वा प्रश्न. या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? पुन्हा फरक म्हणजे वजाबाकी करावी लागेल. आता याच्या ठिकाणी बघा 0.07 दशांश चिन्ह 00. बघा हा 2 होता, 2च्या जागेवर 0 घेतला, हा 7 जशास तसा, कारण या 7चे स्थानिक किंमत लिहिली आणि दशांश चिन्हानंतर 2 अंक होते म्हणून 2 झिरो घेतले. आता दशांश चिन्हानंतर हा जो 7 आहे तो इथं त्याच्या अगोदर 1 अंक होता म्हणून इथं 0. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, इथं काहीच नाही म्हणून मी 0 घेतले, मायनस. आता इकडनं 1 इकडे कॅरी केला तर इथं उरले 1, इथं डायरेक्ट 9 घेतो, इथं 10. 10 मायनस 7 3 9 जसा तसा, दशांश चिन्ह आणि हा 6. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 नाही, 2 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. आला पुढे कशावर? तोच की तुम्हाला योग्य मांडणी आली म्हणजे तुमचं उत्तर मिळालं. प्रश्न 12वा. पण विद्यार्थी मित्रांनो, आता तरी व्हिडिओला सबस्क्राईब करा. वेळ झाली, भरपूर वेळ झाला आणि व्हिडिओ पाहत असताना लवकर पुढे स्किप करून जाऊ नका, कारण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या असतात, त्याही समजून घेत चला. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती? पुन्हा फरक विचारला, वजाबाकी. 2022 ला आलेला हा प्रश्न. मग तुम्हाला चढत्या क्रमाने म्हणजे काय? असेंडिंग ऑर्डरने तुम्हाला मांडणी करता यायला हवी. मग याचा सर्वात लहान अंक मिळाला, हा 4 नंबरचा इथं लिहू 0.64. त्याहून मोठा 2 नंबरचा 5.084. त्याचाहून मोठा 3 नंबरचा
5 दशांश चिन्ह 1 2 3 आणि शेवटी आहे 5 दशांश चिन्ह 4 3 5. आता फरक शोधायचा आहे, म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपल्याला मायनस करायची आहे. पहिली संख्या ही आणि शेवटची संख्या ही तशीच राहू देऊ. पहिली संख्येची मांडणी मी इथं करतो. मायनस 5 दशांश चिन्ह 0 6 4. 5तून 4 गेले 1, 3तून 6 जात नाही म्हणून इकडे 1 कॅरी केला, इथं उरले 3. हा 3 जसा तसा. 13 - 6 म्हणजे 13तून 6 जर गेले तर 7 उरतात, इथं 3 जशाच तसं. दशांश चिन्ह 5तून 5 गेले 0 0 दशांश चिन्ह 3 7 1. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 13वा. या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गुणाकार सांगितलेला आहे आणि गुणाकार तुम्हाला यायला हवा, पण त्या अगोदर तुम्हाला त्याची योग्य मांडणी करता यायला हवी. बघा 6ची, आता ही 6 दिसतंय, 0 6 दशांश चिन्ह 0 0 गुणिले या काय शतांशच्या ठिकाणी आहे 0 आणि 6. ही झाली याची योग्य मांडणी. याचा अगोदर एक घर होतं म्हणून तिथं घेतला 0, याचा अगोदर एक घर होतं म्हणून 0 आणि इकडे 0 0 लिहावे लागतील. आता यांच्या गुणाकार 6 0 0 6 0 0 6 6 जा 36 36 चा 6 3 कॅरी 6 0 0 आणि हा 3 जसाच तसा. आता 6 ने आपलं सोडवलं गेलं म्हणून एक झिरो वाढेल. आता 1 2 3 4 डायरेक्टली 4 0 देतो. 1 2 3 4 यांची बेरीज 0 0 6 3 0 1 2 3 4 4 अंक. बघा दशांश चिन्हानंतर इथं 2 घर, दशांश चिन्हानंतर इथं 2 घर, 2 2 4 घर होत आहेत म्हणून 1 2 3 4 घरानंतर दशांश चिन्ह. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 2 3 4. बघा हे जे 0 आहे याला नंतर दिले तरी चालतात, नाही दिले तरी चालेल, म्हणजे दशांश चिन्ह 0 नंतर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर. 0.36. पुढचा प्रश्न आहे 14वा. यापैकी सर्वात लहान संख्येला 4 ने गुणल्यास उत्तर किती येईल? सर्वात लहान संख्या ही याच्यामध्ये ही मोठी, हा पूर्ण म्हणजे सगळ्यात मोठा, 100पैकी 1000पैकी म्हणजे हा सगळ्यात लहान. 0 0 0 5 याला गुणायचंय 4 ने. 4 5 जा 20 चा 0 2 कॅरी 4 0 0 आणि 2 जसा तसा 0 आणि हा 0. आता 1 2 3 घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 1 2 3 घरानंतर दशांश चिन्ह. पर्याय 1 नाही, 2 नाही, 3 नाही. इथं 0 दिला नाही दिला तरी चालेल. योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. प्रश्न 15वा आणि शेवटचा. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 2022 ला आलेला हा प्रश्न. आता सर्वात मोठी संख्या सांगितलेली, हा किती पैकी आहे? 100पैकी. हा किती पैकी आहे? 1000पैकी. हा आहे 0 म्हणजे 90 1000पैकी आणि हा पण 900 म्हणजे 1000पैकी आहे. हे सर्व दिलेले आहेत 1000पैकी आणि 100पैकी. मी अगोदर तुम्हाला समजावून दिलं की जेवढा लहान दशांश चिन्ह खाली जो असतो खालच्या छेद तेवढी वरची संख्या ही मोठी असते. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. तुम्हाला कॅडबरी दाखवली होती, मग हे 1000 भाग केले 100 भाग केले तर कोणाला जास्त कॅडबरी मिळेल? 100 भाग वाल्याला ना. किती सोपं होतं.
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. भेटू उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.